नमस्कार, मी विजय गाते. आपण पाहत आहात नवराष्ट्र डिजिटल. मीरा भाईंदरकरांना बहुप्रतीक्षित जो प्रकल्प आहे तो म्हणजे मीरा भाईंदर शहरातील मेट्रो. या मेट्रोच्या कामाचा आज पाहणी दौरा झाला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत संपूर्ण कामाचा हा पाहणी दौरा झालेला आहे. यानंतर पुढल्या आठवड्यामध्ये काशी मीरा ते दहिसर ही पहिली प्रथम चाचणी होणार. या चाचणीच्या वेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे अशी ही ग्वाही प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ह्या मेट्रोच्या कामाच्या बाबतीत त्यांनी काय काय स्पष्टीकरण दिलेलं आहे, काय प्रतिक्रिया दिली आपण जाणून घेऊ. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि या खात्याचे मंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना ह्या पाहणी दौऱ्यासाठी निमंत्रित आम्ही केलेलं आहे आणि आम्ही त्यांना सांगितलेलं की पुढील आठवड्यामध्ये चाचणी म्हणजे ट्रायल ही काशीगाव ते दहिसर ह्या मेट्रोची चाचणी आम्हाला करायची आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासूनची मी केलेली मेहनत आता फळाला येते. 15 वर्षापूर्वी मीरा भाईंदर शहरातील जनतेला मेट्रोचं एक स्वप्न दाखवलं होतं आणि माझ्या ह्या 4 टर्मच्या कारकिर्दीमध्ये आमच्या महायुती सरकारनं ही मेट्रो या ठिकाणी मेट्रो 9चं आता निर्माण जे काम आहे ते पूर्णत्वाला नेलेलं आहे. त्यामुळे MMRDAच्या माध्यमातून पहिली ट्रायल ही पुढील आठवड्यामध्ये आम्ही करणार आहे काशीगाव ते दहिसर. आणि त्यासाठी ह्या मेट्रो ट्रायल रनसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आणि पुढील आठवड्याची त्यांची वेळ मागितली आहे. निश्चितपणे 15, 16, 17 जी तारीख ते देतील त्या तारखेला ही ट्रायल रन होईल. सर, साधारणपणे लोकांच्या सेवेत कधीपासून मेट्रो चालू आहे? नाही बघा, टार्गेट तर आम्ही आधीपासून सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये 2025 साली ही मेट्रो चालू होईल आणि प्रामुख्यानं दिवाळीची भेट आणि नववर्षाची भेट ह्यामध्ये कधी ही मेट्रो चालू होऊ शकते. आम्ही टेंटेटिव्ह 15 नोव्हेंबर टार्गेट दिलेलं आहे, पण ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत ही मेट्रो चालू होईल. सर, मेट्रोच्या कारशेडला विरोध होत आहे उत्तरमध्ये, त्याबद्दल आपण काय? नाही बघा, आता काय आहे की प्रत्येक ठिकाणी जर विरोध झाला तर डेव्हलपमेंट करावी तरी कशी. राई मोरवा ह्या गावातील नागरिकांनी पूर्वी आरक्षित केलेलं जे रिझर्वेशन होतं आणि त्याला विरोध केला होता. सगळे ग्रामस्थ या भागाचा आमदार म्हणून माझ्याकडे आल्यानंतर मी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली की ह्या गावातील नागरिक असं म्हणतात की जी डोंगरी येथील शासकीय जमीन आहे त्या शासकीय जमिनीवर मेट्रोचं कारशेड करावं आणि त्यासाठी मी त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांकडे गेलो. मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आणि ते आरक्षण काढून आम्ही डोंगरीला नेलं. आता डोंगरीला ज्यावेळेस नेलं तेव्हा ह्या 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जी प्रक्रिया चालू होती, वृत्तपत्रात बातम्या येत होत्या, वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या येत होत्या, स्थानिकांमध्ये चर्चा होती, त्याच वेळेस जर डोंगरीवासियांनी विरोध केला असता तर आम्ही दुसरी जागा निश्चित केली असती. पण एका ठिकाणावरनं दुसरीकडे आणि दुसरी ठिकाणावरनं तिसरीकडे असं डेव्हलपमेंट करत असताना शक्य होत नाही, कारण ती प्रक्रियेला करायला 1-1.5 वर्षाचा कालावधी जातो. पण तरीसुद्धा डोंगरीवासियांची उत्तरवासियांची गरज लक्षात घेता किंवा त्यांचा जो विरोध आहे तो विरोध कसा मावळेल आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून मेट्रोचं कारशेडही होईल आणि डोंगरीवासियांच्या समस्येचं निराकरणही होईल, अशा पद्धतीने काहीतरी निर्णय महायुतीचं सरकार आणि या शहराचा आमदार म्हणून मी घेईन.